नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत वाकडमधील या भूमकर चौकाजवळच एक न्यू लॉन्च नाही तर प्री लॉन्च मध्ये असणारा जबरदस्त असा प्रोजेक्ट, जिथे पुण्यातील आतापर्यंतचे सर्वात वेगळ्या लेआउटचे 2 आणि 3 BHK फ्लॅट्स आहेत. आणि कार्पेट एरिया विचाराल तर 3 BHK मध्ये 1177 स्क्वेअर फीट आणि 2 BHK मध्ये 865 स्क्वेअर फीट. ते वेगळे कसे आहेत हे तुम्हाला फ्लॅट बघितल्यावरच कळेल आणि प्री लॉन्च ऑफर सुद्धा असतील. चला तर मग अनुभवूया. या घराच्या आत येताच खरंच अशी वाईब येते की आपण एखाद्या विलामध्ये किंवा एखाद्या बंगलोच्या आत आहोत. आता त्याची कारणं बरीच आहेत, पण पहिलं कारण बघून घ्या. हा 4 फूट रुंद आणि 8 फूट उंच असा दरवाजा, ज्यामुळे बाहेरूनच लोकांना वाटेल की आत खरंच काहीतरी भव्य आहे. आणि अर्थात घर तेवढंच भव्य आहे तर तुम्ही हा लिव्हिंग एरियाज बघून घ्या. मागच्या बाजूला तुम्हाला इथे एक मोठी विंडो मिळणार आहे. आणि जर आपण या लिव्हिंग एरियाच्या साईजबद्दल विचार करायचा तर जवळजवळ 22 फुटांपेक्षाही जास्त याची तुम्हाला अगदी लेंथ मिळून जाते. आणि बघा ना, याचबरोबर इथे तर विंडो आहेच, पण सोबतच तुम्हाला या बाजूला सुद्धा बाल्कनी मिळणार आहे. म्हणून ही 22 फुटांची संपूर्ण वॉल अशीच ओपन अँड पॅनोरामिक व्ह्यूज देणार आहे, प्रॉपर सनलाईट देणार आहे आणि तशीच फ्रेश हवा सुद्धा. किती भारी वाटेल ना जेव्हा आपण या डायनिंग टेबलवरती जेवण करत असू आणि बाहेरचे व्ह्यूज बघत असू. किती छान वाटतं हे सगळंच बघून. खरंच मला या घराचं युनिक खूप जास्त वेगळं वाटलं आणि पुढे सुद्धा बघण्यासाठी एवढं युनिक लेआउट आहे, वेगळं लेआउट आहे की तुम्हाला वाटेल की आपण एखाद्या बंगलोमध्येच आहोत. पण आता चला बाल्कनी सुद्धा बघून घेऊया. या बाल्कनीत पाऊल ठेवताच मला तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे इथले सर्व 3 BHK फ्लॅट कॉर्नर फ्लॅट्स आहेत, अर्थात तिन्ही बाजूने ओपन सुद्धा. याच कारणाने तुम्हाला इथली बाल्कनी सुद्धा तशीच एल शेप ग्लास फसाडमध्ये आणि कॉर्नरमध्ये मिळते. पण आता याचा फायदा काय, तर कसे क्रॉस असल्यामुळे क्रॉस व्हेंटिलेशन तर आहेच, पण त्याचबरोबर सर्वच बाजूची फ्रेश हवा, एक प्रॉपर अशी सनलाईट मिळून जाते. तिन्ही बाजूने कवर्ड असल्यामुळे प्रायव्हसी असणार आहे. त्याचबरोबर समोर कुठलाही फ्लॅट नसेल आणि वुडन टेक्स्चर्ड टाईल्स सुद्धा. इवन हे PUCचे असे 90% साऊंड प्रूफ ग्लास स्लायडिंग डोअर सुद्धा, जे बघताय 70% ओपन होतात. तिथे विंडो सुद्धा आहे आणि सगळ्याच गोष्टी अशा जबरदस्त की तुम्हाला बाल्कनी सारखा फ्लॅट सुद्धा आवडेल. आणि हो, हा पार्ट झाला फक्त इथल्या बाल्कनीचा, पण ॲम्युनिटीज बद्दल काय, त्या सुद्धा 3 लेवलमध्ये, ग्राउंड, पोडियम अँड रूफटॉप. सगळीकडे वेगवेगळ्या कॅटेगराइज्ड ॲम्युनिटीज. तुम्हाला त्यामध्ये ग्राउंड फ्लोअरवरती गार्डन सारख्या ॲम्युनिटीज, पोडियमवरती तुम्हाला इन्फिनिटी एज, तोही ऑलिम्पिक लेवलचं स्विमिंग पूल सुद्धा मिळणार आहे. रूफटॉपवरती सिटिंग एरिया, योगा स्पेस, कायडेक अशा वेगवेगळ्या ॲम्युनिटीज, जवळजवळ 100पेक्षा जास्त युजेबल ॲम्युनिटीज इथे मिळतात. म्हणजे अर्थात वाकडचं स्टँडर्ड मेंटेन करण्यासाठी हा प्रोजेक्ट अगदी परिपूर्ण आहे. आता तुम्हीच मला 2 असे महत्त्वाचे मुद्दे सांगा ज्यामुळे आपलं जे घर आहे ना ते अजूनच जास्त भव्य आणि ग्रँड वाटतं. काय असतील? अर्थात साईज तर आहेच, पण त्यातल्या त्यात साईजमध्ये सुद्धा आपल्या घराची फ्लोअर टू सिलिंग हाईट किती असते हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण इंटिरियरला स्कोप मिळतो, फॉल सिलिंग बनवता येते आणि बरंच काही. पण इथे तुम्हाला जी हाईट आहे ती जवळजवळ 10.5 फुटांची मिळणार आहे. म्हणजे 10.5 फुटांची तर फ्लोअर टू सिलिंग हाईट आहे इथली फ्लोरिंग झाल्यानंतर सुद्धा. आणि हो, एवढंच काय तर फ्लोरिंग सुद्धा अगदी 2.5 बाय 5 फुटांची आहे. या सर्वच मुद्द्यांमुळे ना घर खूप जास्त ग्रँड आणि भव्य दिसायला लागतं. आणि तुम्ही विचाराल लेआउट बद्दल, तर अर्थातच आता बटरफ्लाय लेआउटमध्ये कधी तुमची बेडरूम या बाजूला किंवा लिव्हिंग बाकी 2 बेडरूम त्या बाजूला आणि लिव्हिंगच्या या बाजूला असते. पण असं हे लेआउट आहे जिथे तुमची जी पहिली मास्टर बेडरूम असणार आहे ना विथ वुडन फ्लोरिंग, ती इथे असणार आहे. आता जर तुम्हाला असं वाटत असेल की कसं लेआउट आहे, वेगळं आहे का, वास्तू कंप्लायंट आहे का बघायचंय, तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, त्यावरती जाऊन क्लिक करा आणि लगेच आमच्या प्रॉपर्टी एक्सपर्टला मेसेज जाईल, ते तुम्हाला सगळी माहिती पाठवतील. आणि जर 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 तुम्हाला कॉल करायचा आहे तर इथे टायटलमध्ये सुद्धा नंबर आहे, खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आणि स्क्रीनवरती सुद्धा. मग त्या नंबरवरती लगेच कॉल करा आणि आमच्या प्रॉपर्टी एक्सपर्टशी बोलूनच घ्या ना. तोपर्यंत आपण ही पहिली मास्टर बेडरूम बघूया. आणि आत येताच नेमकं आपलं पहिल्यांदा लक्ष कुठे जातं
तर ते इथल्या फ्लोरिंगवरती, की फक्त वुडन टेक्स्चर्ड नाही बरं का, तर ॲक्च्युअल वुडन फ्लोरिंग मिळणार आहे. इथे तुम्ही ऑप्शन सुद्धा चूज करू शकता आणि तुमची प्रत्येक बेडरूमच अशी मोठी असणार आहे जिथे अशी वॉल टू वॉल फुल साईज फुल लेंथ विंडो असणार आहे. म्हणजे तुमची मॉर्निंगच इथल्या जबरदस्त व्ह्यू सोबत होऊन जाईल आणि हवे असल्यास टीव्ही सुद्धा बघू शकता. आता हा जो मुद्दा आहे ना, म्हणजे जागा, ही मला फार जास्त आवडली आहे. इथे हवा असल्यास तुम्ही ड्रेसर स्पेस डिझाईन करा. एक प्रॉपर असं तुमचं, जर तुम्हाला समजा स्निकर्स कलेक्ट करायची सवय असेल, तुम्हाला शूज आवडतात, पोस्ट किंवा काही कलेक्ट करता, तर त्यासाठी एक सुंदर असं रॅक किंवा तुम्ही इथे शेल्फ डिझाईन करू शकता, इवन विथ ड्रेसर स्पेस. खूप भारी वाटेल. आता आपण पहिल्यांदाच इथलं एक पहिलं वॉशरूम बघतोय ना, यावरच तुम्ही एवढे इम्प्रेस होणार आहात, कारण इथल्या प्रत्येक वॉशरूममध्ये जॅग्वारच्या वेगवेगळ्या सिरीजच्या फिटिंग्स आहेत आणि अगदी डिफरंट थीम मधले इथले लक्झुरियस वॉशरूम आहेत आणि त्यामुळेच तुम्हाला प्रत्येक वॉशरूमच एका वेगळ्या व्हेरिएशनमध्ये मिळून जातं. बघताय ना, भारी वाटतंय ना हे लेआउट. मी तरी पहिल्यांदाच असं लेआउट बघितलंय आणि तुम्हीही कदाचित पहिल्यांदाच बघितलं असेल. पेंटिंग मला आवडली, म्हणजे अशा ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग सुद्धा आपल्या घराला एक वेगळीच शोभा देतात. आणि जेव्हा आपला डायनिंग एरिया असा असतो आणि त्यातल्या त्यात किचन असं, तर इथे फायदा काय माहिती का? मराठी माणूस नेहमीच असा विचार करतो की आपल्या घरातल्या महिला घरामध्ये जेवण बनवतायत, काहीतरी कुक करतायत, बाहेर गेस्ट किंवा फ्रेंड्स बसलेले आहेत, तर डायरेक्ट नजर या किचनमध्ये जायला नको. आणि इथे प्रॉपर तशी व्यवस्था आहे. किचन सुद्धा सुंदर स्पेशियस डबल प्लॅटफॉर्म सोबत आहे. आत येऊन बघा किती सुंदर तुम्हाला इथे प्रॉपर अशी प्रायव्हसी या किचनमध्ये मिळणार आहे. आणि स्पेस सुद्धा या बाजूला तुम्हाला प्रॉपर असा सर्व्हिस प्लॅटफॉर्म म्हणून यूज करता येणार आहे. इथे तुम्हाला एक सिंक सुद्धा देण्यात आलेलं आहे आणि इव्हन तुम्ही थोडंसं इन्स्पायर सुद्धा होऊ शकता. छान इंटेरियर आहे आणि एवढी लेंथ या किचनची आहे आणि विड्थ सुद्धा प्रॉपर, की तुम्हाला इथे इन्क्लोज असून सुद्धा हा सेपरेट ड्राय एरिया मिळणार आहे. पण एक गोष्ट तुम्ही आणखी ऑब्झर्व केली का? या घरात जी ही लॉबी आहे ना, अशी लॉबी मी बहुतांश ठिकाणी जिथे 4.5 BHK अपार्टमेंट्स आहेत तिथे बघितली, जिथे अजून सुद्धा जास्त या लॉबीमुळे त्या घराला ग्रँडनेस मिळतो. पण इथे 3 BHK मध्ये तुम्हाला अशी लॉबी मिळते, ज्या लॉबीमुळे तुम्हाला एक वेगळा स्पेस आणि प्रायव्हसी सुद्धा मिळणार आहे. आणि इव्हन घरात आत्तापर्यंत तुम्ही कॉमन वॉशरूमच बघितलं नाही, आपण अटॅच्ड बघितलं, तर ते कॉमन वॉशरूम तुम्हाला इथे हाईड केलेलं मिळेल. आता कॉमन वॉशरूम आपण बघितलंय, तर अर्थात तुमची कॉमन किंवा मग मुलांची बेडरूम बघूया का? तुम्हाला माहितीये का, इथे तुम्हाला अगदी 3 लेवलची पार्किंग असल्यामुळे तुमचा पहिला मजला तर 4थ्या मजल्यावरतीच असणार आहे. आणि याच कारणाने का होईना तुमच्या कुठल्याही मजल्याच्या घरावरती प्रॉपर व्हेंटिलेशन असेल. त्यातल्या त्यात 3 साइडेड ओपन फ्लॅट मी सांगितल्याप्रमाणे. मग या बाजूला एक विंडो झाली, त्या बाजूला एक विंडो, त्या बाजूला तुम्ही लिव्हिंग एरियाची बाल्कनी आणि समोर तर मेन डोर आहे. म्हणजे तिन्ही साईडने ओपन वाटतंय की नाही अगदी बंगलो सारखं एखाद्या. किती स्पेशियस आहे ना ही कॉमन बेडरूम सुद्धा. आणि युजली ही मुलांची बेडरूम म्हणून खूपच छान राहील. बघा ना किती सुंदर वाटतं, मला फार जास्त आवडली. आणि जर आपण आता पुढच्या बेडरूममध्ये जर बघायला जाऊ, तर तिथलं इंटेरियर सुद्धा तसंच वेगळे आणि या परफेक्ट लॉबीमुळे ते अजून जास्त भारी वाटेल. आणि अशा या लॉबीज असण्याचा फायदा काय माहिती का, तर कुठल्याही बेडरूमची वॉल जी आहे ती शेअरिंग राहत नाही, पूर्णपणे प्रायव्हसी मिळते. आता समजा बाजूच्या बेडरूममध्ये जर लहान मुलं संध्याकाळी रायम्स बघतायत किंवा काहीतरी व्हिडिओज बघतायत, टीव्ही बघतायत, अभ्यास करतायत, किंवा तुम्ही टीव्ही बघतायत आणि ते अभ्यास करतायत, तर दोघांनाही डिस्टर्ब नाही होणार. अगदी प्रॉपर प्रायव्हसी मिळेल, शांतता मिळेल. आणि बघा ना किती प्रॉपर स्पेस आहे वॉर्डरोब डिझाईन करण्यासाठी. आणि हो, इथे एक छान ड्रेसर स्पेस सुद्धा डिझाईन केलाय. विंडो इथे सुद्धा आहे, कारण 3 साइडेड ओपन, क्रॉस व्हेंटिलेशन आणि या बाजूला सुद्धा एक मोठी अशी फुल लेंथ विंडो. त्यातल्या त्यात बघा सगळंच फर्निचर आणि इंटेरियर सुद्धा किती इन्स्पायरिंग आणि युनिक डिझाईन केलंय ना, खूप जास्त एलिगंट वाटतंय. या बेडरूमला सुद्धा तुम्हाला इथे अटॅच्ड वॉशरूम मिळणार आहे. फक्त किचन नाही, बेडरूम नाही, तर वॉशरूमच्या विंडो सुद्धा बाहेरच्या बाजूला ओपन होतात. त्यामुळे अगदी तुम्हाला ह्युमिडिटी फील होत नाही, प्रॉपर असं फ्रेश वातावरण राहतं. आणि संपूर्ण घरातलेच जर हे पॉप कलर्स आपण बघितलेत तर खरंच खूपच जास्त सुंदर दिसायला लागतात. मला हे सर्वच एवढं जास्त आवडलंय ना, इवन ही बेडरूम मला सर्वात जास्त आवडली असं म्हटलं तरी हरकत नाही. पण तुम्ही म्हणाल एवढं सगळं सांगताय, त्याचा कार्पेट एरिया काय सांगतो. पण त्यापूर्वी पुन्हा एकदा आठवण करून देतो, खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपची लिंक आहे, त्यावरती क्लिक करा आणि तिथे तुम्हाला या फ्लॅटचे युनिट प्लॅन्स, या प्रोजेक्टचे फ्लोअर प्लॅन्स आणि बऱ्याचशा डिटेल्स मिळून जातील. तर आता आपण जो हा 3 BHK बघतोय, याचा कार्पेट एरिया 1163 स्क्वेअर फीट आहे आणि 1147 स्क्वेअर फीट सुद्धा इथे अवेलेबल आहे. आणि हो, 2 BHK जर ऐकाल तर तुम्ही थक्क होणार आहात, कारण अगदी जवळपास सेम लेआउटचा 2 BHK इथे 865 स्क्वेअर फीटचा असणार आहे.
म्हणजे जवळजवळ 900 स्क्वेअर फीट. आता ज्यांना 900 स्क्वेअर फीटचा 2 BHK हवा असतो त्यांच्यासाठी ही पर्वणीच, ते सुद्धा वाकडमध्ये, भूमकर चौकाच्या जवळ. एवढे सगळे स्कूल्स, हॉस्पिटल्स, हायवेची कनेक्टिव्हिटी, हिंजवडीची कनेक्टिव्हिटी, भूमकर चौक, फिनिक्स मॉल, काय काय पाहिजे तुमच्या घराजवळ, सगळंच आहे की नाही. हो, मग कशाची वाट बघताय? लगेच या नंबरवरती कॉल करा आणि कॉलवरतीच विचारून घ्या काय प्राइस आहे, कधी आहे. आणि हो, प्रोजेक्ट जो आहे तो प्री लॉन्चमध्ये आहे, अजून काहीही लॉन्च झालेलं नाही आहे, कुठेही मार्केटमध्ये चर्चा नाही आहे. त्यामुळे लवकर या, प्राइजेस चांगल्या मिळतील, ऑफर मिळतील. जर प्राइसबद्दल, ऑफरबद्दल जाणून घ्यायचं तर हा खालील दिलेला नंबर सर्वोत्तम पर्याय, यावरती कॉल करा. प्राइसबद्दल डिटेल्स सगळ्या काही मिळून जातील. लवकर साईट व्हिजिटला या, कारण सर्वांनी बघायच्या अगोदर, बेस्ट इन्व्हेंटरी संपायच्या अगोदर तुम्हाला तो संधी मिळाली पाहिजे, तो चान्स मिळाला पाहिजे एका भारी अशा ठिकाणी घर घेण्याचा. मग जर आता हा व्हिडिओ आवडला असेल आणि आमचा अशा प्रकारचा हा एक सुंदर असा फ्लॅट तुम्ही बघून असा विचार करत असाल की लगेच इथे यावं, तर नक्कीच या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही अजूनही जर गेट सेट असेट मराठीला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण असे प्री लॉन्चमध्ये असलेले नवनवीन प्रोजेक्ट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्यामुळे लगेच बेल आयकन प्रेस करा अँड स्टे ट्यून टिल द न्यू व्हिडिओ. धन्यवाद. जय महाराष्ट्र.